महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे। मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन TV9 वर। स्टिंग ऑपरेशन मध्ये क्लार्क ढेरिंगे आणि PA रामदास गाडे कैद झाले। स्टिंग ऑपरेशनच्या संवादात 50,000ची मागणी करण्यात आली। तक्रारदारानं केलेलं स्टिंग ऑपरेशन TV9च्या हाती लागले। 50,000 रुपयांची लाच मागताना राजू ढेरिंगे हे कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत। बालाजी का? हो सर। बालाजीची लई चर्चा झाली। सरांशी पण माझं बोलणं जास्त साहेबांशी पण बोलणं झालं। मॅडमचा पण फोन आला साहेबांना काम करणं नेत्याचं काम आहे। पण चुका तुम्ही केल्या आहो सुरक्षित करणार चुका तुम्ही तुमची संसार करता साहेब संसार तुमचं त्यामुळे आता ती करून घे चर्चा पण कर पण ठेवत करतो कॅपॅसिटी नाही तुला हे बी पाहिजे सगळंच फुकट नाही मग ट्रेनचं तिकीट तर करावं लागतं ना काय म्हणतो 25 म्हणतो त्याला सुद्धा घेतले आपल्याकडे कमीत कमी 50 पैसा असतो 50% डिस्काउंट म्हटलं आपण 50 घेऊन ये काम करून कधी येणार ते सांग मला म्हणजे मग त्या तयारीत राहायला साहेब येऊन पुढच्या हप्त्यात जायला आणि खाली तर आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। कृष्णा, हे स्टिंग ऑपरेशन आपल्या हाती लागलेले आहे आणि त्यात स्पष्ट संवादही ऐकू येतोय, काय सांगाल? वृषाली, आपण पाहतो की काही दिवसापूर्वी झिरवाळांच्या कार्यालयामध्ये काम करणारा मंत्रालयातील क्लर्क राजू ढेरिंगे याला एसीबीनं 35,000ची लाच घेताना रंगेहात पकडलेलं होतं आणि त्याच्यावरती अटकेची कारवाई झालेली होती। मात्र याच प्रकरणात पुढे झिरवाळांचे PA रामदास गाडे यांच्यावर देखील आरोप झाले आणि त्यांनी सुद्धा लाच मागितल्याचं सांगण्यात आलेलं होतं। मात्र एसीबीनं अद्याप तरी या प्रकरणात पुढची काही कारवाई केलेली नाहीये। मात्र दुसऱ्या एका तक्रारदाराने केलेलं स्टिंग ऑपरेशन आता समोर आले, ज्यामध्ये राजू ढेरिंगे हा सरळ 50,000ची लाच मागताना पाहायला मिळतो। तो व्हिडिओमध्ये तशा प्रकारे कैद सुद्धा झालेला आहे आणि दुसरं झिरवाळांचे PA रामदास गाडे यांचा देखील संवाद जो आहे तो त्याच व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाल्याचं पाहायला मिळते, ज्यामध्ये 25,000 हे कमीत कमी तर तलाठी सुद्धा आता घेत नाही आणि त्यामुळे आता चर्चा करणं थांबव, इकडून तिकडून फोन करणं सुद्धा थांबव, अशा पद्धतीचा संवाद त्यांचा या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेला आहे। आणि जर एवढे 25,000 रुपये द्यायची तयारी नसेल तर तूच माझ्याकडे 7 दिवस ये, मी तुला रोज जेवू घालतो, असं देखील गाडे म्हणतानाचा संवाद ऐकू येतोय। मात्र ढेरिंगे जो अटकेमध्ये आहे किंवा एसीबीने ज्याच्यावरती कारवाई केलेली होती त्याचा सगळ्यात मोठा व्हिडिओ पुरावा या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेला आहे। त्यामध्ये तो 50,000ची लाच स्पष्टपणे मागताना पाहायला मिळतो आणि 50,000 घेऊन ये, मी तुझं काम करून देतो, असं देखील म्हणताना पाहायला मिळतोय। सध्या ढेरिंगे हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। मात्र दुसरीकडे झिरवाळांचे PA रामदास गाडे यांच्यावर देखील सातत्याने आरोप झालेले होते। या सगळ्यावरती स्पष्टीकरण देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणाशी माझा काही एक संबंध नाहीये हे देखील स्पष्ट केलेलं होतं। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका मांडलेली होती। मात्र आता हे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर तक्रारदारानं हा एक व्हिडिओ पुरावा जो आहे तो स्वतःकडे करून ठेवलेला होता आणि तो आता समोर आलेला आहे, ज्यामध्ये ज्या व्हिडिओमध्ये अटकेत असलेला राजू ढेरिंगे आणि त्याचबरोबर झिरवाळांचे PA रामदास गाडे हे दोघेही पाहायला मिळत आहेत। रामदास गाडे जो व्हिडिओ ज्या मोबाईलमधनं खिशामध्ये ठेवून रेकॉर्ड केला जात होता तो फोन सुद्धा खिशातून काढून खाली ठेवताना पाहायला मिळत आहे आणि त्यानंतरचा त्यांचा जो काही पुढचा संवाद आहे तो देखील त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला। मात्र ढेरिंगे हा सरळ लाच मागताना या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालाय, ज्यामध्ये तो 50,000ची मागणी करताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुढे नक्कीच यावर लक्ष असेल। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। बालाजी का? हो सर। बालाजीची लई चर्चा झाली। सरांशी पण माझं बोलणं जास्त साहेबांशी पण बोलणं झालं। मॅडमचा पण फोन आला साहेबांना काम करणं नेत्याचं काम आहे। पण चुका तुम्ही केल्या आहो सुरक्षित करणार चुका तुम्ही तुमची संसार करता साहेब संसार तुमचं त्यामुळे आता ती करून घे चर्चा पण कर पण ठेवत करतो कॅपॅसिटी नाही तुला हे बी पाहिजे सगळंच फुकट नाही मग ट्रेनचं तिकीट तर करावं लागतं ना काय म्हणतो 25 म्हणतो त्याला सुद्धा घेतले आपल्याकडे कमीत कमी 50 पैसा असतो 50% डिस्काउंट म्हटलं आपण 50 घेऊन ये
ते काम करून घेऊ. आणि कधी येणार ते सांग मला, म्हणजे मग आज त्या तयारीत राहायला. आणि साहेब येऊन पुढच्या हप्त्यात द्यायला हवे. खाली तर या संदर्भात आम्ही नरहरी झिरवाळ यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. मंत्रालयातील लाच प्रकरणाचं हे स्टिंग ऑपरेशन TV9 वर आपण पाहतोय. तक्रारदारानं हे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे.